पाहुणं गावाकडे तर शिवाय पोहायला गेलता आणि त्याची उचल बांगडी कशी केली तुम्हाला बघायची असेल तर ब्लॉग पूर्ण बघा. तुमच्या ग्रुप मध्ये असा हिरा आहे का असेल तर त्याला व्हिडिओ पाठवा. तर भावांनो, जय श्रीराम, मी आहे तुमचा गावाकडचा शुभे. लावरं ते गाणं. असाच माझा राजा होता माणुसकीची खान, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, कबीर ममीर लतीफ मुसलमान. आता जो तुम्ही आवाज ऐकला ना तो आहे ना विशाल महाराज खोले यांचा आवाज होता. इतका आवाज छान ऐकून आमचे जीवलक पहिल्यांदा दादा वालेकडे बघा इतकेच वाचण्यात मग्न झाले, इकडे तिकडे बघा नाही. तर भावांनो, आता आम्ही हे सर्व करमाळ्याचे बजरंगी करमाळा तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांना जे विश्वव्यापी जाहीर निषेध आंदोलन चालू आहे ते आंदोलन देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलो होतो. आंदोलनाची प्रत अधिकाऱ्यांपर्यंत पोहोच करून महाराजांनी आपले 2 शब्द म्हणजे जो विरोध फक्त मानसिकतेला, मानसिकता कशी खोडून काढायची आपले आजचे विचार मांडले. कार्यक्रमाचा सांगता झाला. त्याच्यानंतर घरी आलो, जेवण केलं आणि थोडंफार आपलं राहिलेलं काम करायला लागलो. आणि मी तुम्हाला कालच सांगितलं होतं का नाही, उन्हाचा तडका लय वाढलाय, ते गारण्यासाठी पोहोचलो आम्ही विहिरीवर. आता आम्हाला पोहायला जावं लागतंय दिवे गावाला. मग तिथे ह्या भावाकडून थोडं थंड घेतलं आणि मग डायरेक्ट पोहोचलो विहिरीत. विहिरीत पोहोचलं की भाऊकांची इतकाच खुश झालाय बघा. म्हणला गावाकडचे तुम्हाला खांद्यावर घेऊन सुळकी मार, पण तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलं हे तर वेगळाच किस्सा झाला. बरं झालं काय लागलं नाही. काय गावात आलं की अनेकीने खुश होऊन फीस दिलं आणि बालाजीने गोळा चारला. मग काय एवढ्या उन्हाचं एवढं थंड केलं गावाकडचे बघा कसं नाच. मग म्हणलं चला वली भेळीचं नियोजन करू. असं टेंबरे बंधूंची गरम गरम शेव चालू होती. इकडे तवर पवार साहेबांनी कांदा चिरला. मग काय मिरची पावडर, कांदा आणि चिंचपणे असं मिक्स केलं आणि काय टॉपचाच विषय करून टाकला ना आपल्या भावांनी. बुद्धिहीन चनुजा आणि केसमेर पवन कुमार बल बुद्धी विद्या देव मोहे हरवू कले सभे.